नमस्कार मंडळी, सगळ्यांचे पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आमचा बंधू 10चा टायमिंग देऊन 12 वाजता ॲज युजल टायमाप्रमाणे अगदी टायमात कुठलीच खोट नाही. जरा 2 शब्द आता तुझे 2 शब्द बोल जरा. सॉरी. बापरे, असे कसे तुमचे ते सॉरी. तर ह्याच्या गाडीला टायर लावायला आलाय तो एवढ्या पार अंधेरीवरनं. ही बघा, येस आपली ही दुसरी लालपरी आहे, आमची पण माझी पण लालपरी आहे. पंक्चर काढले त्या पुढच्या टायरचे. हां, आज पंक्चर थकलो मी पंक्चर काढून, तर आता टायरच बदलूया. आता टायर बदलूया आपण. चला निघूया. तुझं काय म्हणणं आहे पण आहे? येस, तुझ्यासाठी एवढी जी धावपळ केली त्याच्यासाठी काय म्हणणं मी आहे? तुला खिलवणार. काय खिलवणार? आज मी तुला, तू म्हणशील ते खिलवणार. कपुरा खिलवणार. मी तुला कृपया असं काहीतरी बोलणार जे मला ब्लॉग मध्ये टाकता येईल. श्रावण आहे. म्हणजे हे मी एडिट करेन. आता हे जे मी बोलतो ते मी एडिट करू नाही, शकतो. पण तू श्रावण आहे तुझा. नाही भाऊ, माझं श्रावण श्रावण काय आपण नाही. नॉनव्हेज खाऊ. येस, नॉनव्हेज खाऊ. अच्छा. नाही, आपण श्रावण आहे. तुला गाडीचं काम काय काय करायचंय? टायर टाकायचे आपल्याला टायर टाकायचंय हा. आणि आपण जर जमलं तर आज आपल्याला कार्पेट टाकून जर भेटला खालती भेटेल कार्पेट आता मग टाकून. कार्पेट पण टाकून घेऊ सोबत. कार्पेट टाकू, तुझ्या डिक्कीचं बिडिंग टाकायचे बिल्डिंग टाकायची ते टाकून आहे. घेऊ. आणि मी आज इथे आपल्याकडे खर्च सगळं करायला आलेलो आहे भेटणार. ठाण्याला. मित्रांनो, मी आलोय ठाण्याला खर्च करायला. सभी है फिर यूट्यूब चैनल है अपना भाई. क्या नाम है? कोकनी आशीष. हाँ, तो अभी भाई अभी टायर दिखाने के लिए लेके जा रहे हैं. देखते हैं अभी टायर का क्या कंडीशन है. आपल्या भावाला सेकंड हँड टायरच हवे होते. न्यू टायर सध्या तो बोलतो की सध्या बजेट नाही, सो बोलला सेकंड हँड टायर आपण टाकूया. बघूया आता. जिथे मी माझ्या गाडीचे पहिले सेकंड हँड टायर टाकलेले 4 त्यांच्याकडे चालू आहे. बघूया आता काय कंडिशनमध्ये आहेत. त्या कंडिशनला आपण कन्फर्मेशन करून मग आपण करूया. जर कोणाला पाहिजे असेल सेकंड हँड टायर तर यांच्याकडे या. खोपटला लाईफ केअर हॉस्पिटलच्या खाली आहे यांचं गॅरेज. तिथे भेटतील सेकंड हँड टायर. पर डिस्काउंट देना पडेगा. वीडियो जाएगा यूट्यूब पे अभी. ठेवून आला तर बघूया इतना कुठले टायर शोधतोय. भाई दिख रहा है इस अंधेरे में इतना. भाई काम है अपना हो गया. बघा एवढ्या ह्याच्यात ना आता खजिना कसा बाहेर काढतोय तो आपला. ठीक है, समीर शेख नाम है उसका. ठीक है. और मैं बोला कि फिर इसको अच्छा जानकारी है. मैंने बोला इसको तो अंधेरे से अपने पास से लेके गए. हाँ. क्योंकि आप उधर साइड लोगे ना तो आपको कैसे बेवकूफ़ भी बना सकता है. क्योंकि टकला टायर हो गया, उसको नक्शी मार दिया. वो बहुत सारे मेरे पास आते अभी इतना नॉलेज अपने को हाँ, नहीं है. उतना सही बोले. सच बताओ, मेरा बजट कितना था पता है क्या? 2,500 से 3,000 रुपये का बजट था. और मेरे को सेकेंड हैंड ही लेना है. चारों टायर हाँ, मतलब चारों टायर इतने में एक नहीं टायर है. एक टायर के पीछे में इतना खर्चा कर सकता हूँ. 2,500 3,000 ज़्यादा. एक टायर की. हाँ तो ये ले लो ना. ये चारों ले लो. अच्छा टायर है ये भी. सब टायर सब बढ़िया है यार. कदाचित आपला हा टायर फायनल होतो आहे. 2022चेच टायर आहेत, जास्त जुने पण नाही आहेत. आणि मेन असे की हे खूप कमी चालले आहेत. म्हणजे ज्या कस्टमरनी गाडी घेतली त्याच्या टायर ऑलरेडी फिटेड होते. प्रॉब्लेम असा झाला की त्याने गाडीसोबत आली रिम त्याला, तो त्याला मॅक्विल आली. मॅक्विल लावली म्हणून हे टायर त्याला चेंज करायला लागले. तो टायर तर चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. बघूया आता कसं काय फायनल होतं आहे. फायनली डील डन झालेली आहे आपल्या भावाच्या टायरची. हे बघा, हे आपले 4 टायर डन झाले फायनली. 15,500मध्ये दिले त्याने. 17-18,000 रुपये बोलत होता, पण फायनली 15,500मध्ये. तुला कशी वाटते डील भाई? 15,500 तरी पण मी 561 असं वाटतंय, पण मला चालेल. ॲक्च्युली तो 14,000 बोललेला. मी खरं सांगू पण तर मी थोडं टायर त्याने- विकत घ्यायला नाही आलो. मी इथे एक रिलेशन बनवायला आलो. हां, तो स्वतः मी तुला चांगले खायराचे टायर काढून स्वप्नाचा बोले. टायर फिटिंगचं काम चालू आहे. वॉल बदली करना पड़ेगा भाई. वॉल खराब है. नहीं ये स्टेपनी वाला है ना. आज वो तो उसमें एक स्टेपनी में खर्चा आएगा क्या? कितना इसका पेपर? तो जर तुम्हाला जर इन फ्युचर कधी जर सेकंड हँड टायरची गरज लागली तर तुम्ही येऊन इकडे यांना भेटा. वरती हे नॅशनल टायर्स सर्व्हिसेस आहे, यांच्याकडे सेकंड हँड टायर्स वगैरे भेटतात. आणि आपलं जे खोपटला लाईफ केअर हॉस्पिटल आहे ना, ग्राउंड फ्लोअरला आहे. तो येऊन तुम्ही बिंदास एकदा भेटा. तर लेफ्ट साईडवाले मागचा टायर झाला बसून, आता राईट साईडचा लेफ्ट साईडचाच पुढचा टायर आता फिटिंग करतात. तर तिकडचे खाली उतरवून टायर काढून
परत फिटिंग करायला घेते आता. भाऊ आपला स्पेशल अंधेरीवरनं आला आहे, पण त्याच्या इकडे त्याला टायर भरपूर महाग सांगितलेले, आपल्या इकडे स्वस्तात भेटले त्याला. याची मेहनत आहे, हलक्यात घेऊ नका हे काम, कारण इझिली होत नाही. पण ते भाईनी केलं आहे आपल्या. भाई आपका नाम बताओ ना. मेरा नाम फैजान है भाई. फैजान भाई ने एक नंबर काम किया है अपना. टायर तो पूरा अच्छा दिया है, फिटिंग भी अच्छा की है अभी पूरा एकदम. अभी देखते हैं टायर का रनिंग कैसा अपना रोड पे. अभी अलाइनमेंट बाकी है. और लोग, मैं बताऊँ एक चीज़ बताऊँ कि लोग बहुत अच्छे हैं. ये सब लोग बहुत अच्छे हैं. यायचं तर इकडे या, नॅशनल टायर सर्व्हिस एक्झॅक्ट खाली. आणि खोपटला आपलं जे TGSB बँक आहे ना, सारस्वत सहकारी बँक, त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे यांचं शॉप. तुम्ही कधी पण येऊन बिंदास व्हिजिट करा आणि आपलं नाव सांगा, कोकणी आशिष. फायनली 4 टायरचं ते फिटिंग करून झालेत. आता हा शेवटचा फिटिंग करतो आहे. हा झाला का मग अलाइनमेंट बॅलन्सिंग करायची, तर मग गाडी गुटू गो. ती भावाच्या गाडीचं सगळं काम झालं, फक्त त्याचं जे पाणी लिकेज होत होतं ना, ते नाही थोडं करता आले, कारण ते मेकॅनिकल गॅरेजमध्ये करण्याचं काम आहे. त्याच्यामुळे आता टायर वगैरे टाकलेत, व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग झालेली आहे. सो आता इथून जेवायचा प्लॅन आहे. बघू आता कुठेतरी जेवण आपलं. श्रावण आमच्या तिघांचा पण नाही, भले श्रावण चालू असलं तरी. सो आता मस्तपैकी दाबून खाऊया चिकन वगैरे काहीतरी, बाकी जेवताना भेटतो तुम्हाला. गाडीचं काम झालं भावाकडनं, आता पार्टीसाठी आलो आहे आम्ही. येस. आणि मस्त मालवणी. मला आनंद आहे, तर नाराज नाही. आणि मला तुझं कसं काय याच्यावरचं मत आहे? आपण कुठे आलो आहे? फक्त मालवणीमध्ये आलो आहे, ठाण्याला. मी अंधेरीवरून आलो खास करून इकडे. ठीक आहे. गमत अशी आहे की माझा मित्र ठाण्यात राहत असल्यामुळे त्याने इकडे सजेस्ट केलं आम्हाला. तर बघूया कसं काय. आणि ह्याने माझ्यासाठी भरपूर मेहनत केली गाडीसाठी. कॅमेरा बंद होऊ दे ना तो. कॅमेरा रेकॉर्डिंग चालू आहे ना, रेकॉर्डिंग चालू आहे ना बाबा. अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस इथे जेवण करून संपवणार जातो. आणि अजून पुढे मीटिंग पण आहे आपली, कव्हर करायची. मुंबईची मीटिंग आहे आमची, तिथे जायचं आहे. ते जेवण आधी होऊ देत, मग बघूया पुढचं. हो, अर्धा तास वाट बघून शेवटी तंदूर आली आणि पोटावर पडल्यावर की कसे घेतात बघा. तर आता आम्हाला भूक लागली तर राहू दे. तर पहिले खाऊन घेतो. आता चाललोय मी आपल्या ADVला फॉग लाईट्स लावायला. ॲक्च्युली लाईट्स मी गाडी घेण्याआधीच घेऊन ठेवलेल्या होत्या, पण मेन प्रॉब्लेम आता असं झालं की ह्या गाड्यांना विदाऊट हार्नेस आपण लाईटिंगचं कनेक्शन वायर कटकुट काय केली तर परत मग ते लोक वॉरंटीमध्ये क्लेम करताना थोडंसं इश्यू करतात. सो मग त्याच्यामुळे आता ते विदाऊट हार्नेस मी लावू शकत नव्हतो. तर ज्यांच्याकडे लाईट घेतलेलं मी त्यालाच मी बोललो, भाई माझ्यासाठी हार्नेस अरेंजमेंट कर. सो त्यांनी आता हार्नेस मागवलेत. सो आता ते हार्नेस पण लावून त्या लाईट्स लावून घेतो. आणि देन जयेशला पण, भावामित्राला पण माझ्या लाईट्स लावायच्या आहेत. तर तो त्याच्यासाठी पण 4x4 ऑर्डर दिल्या, कारण मी ऑलरेडी ते आपल्या 4 व्हीलरला लावले आहेत. सो आता तो त्याची यायची वाट बघतो. तो आला का मग पुढे कंटिन्यू करतो. आमचे जयेश द रायडर आलेले आहेत, त्यांच्या या गाडीला लावायचे आहेत लाईट, आपल्या पण गाडीला लाईट लावायचे आहेत. तर आता उत्सुकता भरपूर होती यांची पण, कधी लाईट्स येतात. बिचाऱ्यांना ऑर्डर केले आम्ही सेम लाईट्स. आमच्या कारला लावल्या, त्याच बोललो भाई तू पण लाव. सो आता बघूया. आम्हाला ते लाईट स्पॉन्सर करतायत आजची. जस्ट बाईकच्या आपल्या त्या लाईट्सवाल्याला कॉल केलेला, तो बोलला, त्याला बोललो मी आलोय, आम्ही आता 1-2 मिनिटात पोहोचतोय. तो बोलला हां भाई आ जाओ. त्याला बोललो भाई जागा करून ठेव, 2 ADV येत आहेत भाई, जागा पाहिजे, जागा आपल्याला. किडा बघा तो किडा गाड्या बघून. लाईट फिटिंगचं काम चालू आहे सध्या. क्लॅम्प लावले आहेत बाईचे. क्रॉस ही लगा ना भाई, वैसा जैसा बताया आपने को. इकडे पण क्लॅम्प माउंट करून घेतल्या, तर फक्त लाईट लावायच्या बाकी आहे. त्याच्यानंतर मग राहिला वायरिंगचा विषय. फायनली आता आपल्या गाडीचं काम सुरू झालं आहे.
जयेशच्या गाडीचं काम झालं, प्रॉपर लाईटची फिटिंग आली आहे. लाईट बघू फोकस दाखव. मस्त फिटिंग आहे, परफेक्ट फिटिंग आहे. बस तर हे कसं दिसतं, जरा असं बाहेर दिसतं त्या लाईट्स. माझ्या किती आतमध्ये गेल्यात बघा, लावल्यात की नाही समजत पण नाहीत लाईट आहेत की नाहीत तिथे. तर जस्ट इथे फिटिंग करून झालेत. तर हे वायरिंग करतोय भाऊ. वायरिंगचं काम बाबा महत्त्वाचं आहे. याला वायरिंगचा थोडा प्रॉब्लेम होता वाचला. माझा काय आता नाही इथे होता त्याला फ्यूज भेटत नव्हता ना भाई. ऍक्टिव्हिटी टाकली की मी ती लफड्यावाली हां 4,500. हां पाईप लाईट तर लावल्या पण कनेक्शन बाईनी उलटा मारला. तो आता परत चेंज करतोय. हे आपले 2 बंधू भेटलेत, कोकणातलेच आहेत. कुठलं तुमचं गाव बाई? तू रोहा मानगावचेच आहेत आपले, कोकणातलेच आहेत बंधू आपले. आपण सबस्क्रायबर वाढत चाललोय. जोरात आला रे. पावसाने पण आगमन केलं बाई. चांगलं वायरिंगचं काम चालू होतं. फायनली झाले कनेक्शन बरोबर. येल्लो व्हाईट येल्लो परफेक्ट. हा फ्लॅशर आहे. बस झाला. आमच्या लाईट्स लावून झाल्या आहेत. भावाचा फोकस एक नंबर येतोय कडकमध्ये. आता फक्त लॉंग राईडची आम्हाला आता बोलतो ना आपल्याला थोडीशी आता एक चूल मचली आहे. बघूया लवकरच. राईडचा प्लॅन झालेलाच आहे ऑलरेडी आमचा. लाईट्स कडक वाटतात, कडक. तर अजून मी माझ्या लाईट्सचा अजून फोकस नाही बघितलाय कसा आहे काय चालतोय. जस्ट फक्त फिट करून ठेवले आहेत. बघूया कडक ना. सो आता लाईट फिटिंग करून आता तो इकडनं मागच्या रोडने चाललोय आम्ही, कारण आता मुलुंडला परत बाहेर पडलो तर भरपूर ट्रॅफिक भेटेल आम्हाला. सो बोलो इकडून आतमधनं गेलेलंच बरं एनी टाईम. सो तो तिकडनं सावरकरवरून घरी जाईल, देन तिकडून मग मी राईट मारून कामगारवरून घरी. भरपूर वेळ गेला यार. नाही म्हणतं 4 वाजता आलेलो आम्ही, आता 7:30 होत आले ऑलमोस्ट. 6:15 झालेत. तर तुम्ही आता थ्रो बघू शकता गाडीचा लाईटचा. या माझ्या व्हाईट आहेत, या येल्लो आहेत. ठीक आहे, बस झालं. जास्त ओव्हर असण्यापेक्षा ठीक आहे. काय या व्हाईट येल्लो आहेत आणि हे बंद. आपल्याला सिटीमध्ये नाही लावायच्यात भाई. सिटीमध्ये डोळ्याची वाट नाही लावायची कोणाच्या. ॲक्च्युली काय झालं, भाऊ जायला थोडा लेट झाला, त्याच्यामुळे थोडं टी शर्ट चेंज केलं आहे. सो आता चाललो आहे जरा बाहेर. तर आता हे आपण नवीन ब्लॉगमध्ये शूट करतो आहे. आता बाकी तुम्हाला हा आपला कालचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कोकणी आशिषला फॉलो करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.